मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर हे आपल्या गावचे कर्मचारी आहे म्हणून जितेंद्र भाऊ राठोड. अगदी रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि मित्रांनो ते आपल्या कामात कुठलीही काटकसर न करताना अगदी खांब्यावरती चढून त्यांचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे. काम हेतू फक्त एकच आहे की रात्री गावकऱ्यांना लाईट व्यवस्थित मिळावी यासाठी हा पूर्णपणे मित्रांनो प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, ड्युटी जरी 8 घंटेची असेल पण मित्रांनो आपली सेवा हे पूर्ण टाईम बजावताना दिसतात. या ठिकाणी उपस्थित मित्रांनो सोमनाथ वागळे देखील आहेत, आमचे मेंबर ऑफ भाई देखील आहेत मित्रांनो, आणि गावातील काही नागरिक देखील आहेत आणि सोमनाथ वागळे आहेत आणि हे आमचे आणखी सर्व मित्र आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि जितेंद्र भाऊ राठोड यांचं देखील अगदी काम चोखपणे या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. एवढा वेळ झालेला आहे मित्रांनो तरी देखील पूर्ण ते काम करत आहे. मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, जवळजवळ रात्रीचे 12:30 वाजलेले आहे मित्रांनो. आज आपण पाहत आहोत मेहनत, जबाबदारी आणि टीमवर्क एक जिवंत उदाहरण मित्रांनो आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र हो आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 6 वाजल्यापासून मित्रांनो या ठिकाणी वायर जोडण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत मेंबर रोख भाई आहेत, आलानवरचे हुसेन भाई आहेत, आमचे सचिन आहे, दोन्ही सचिन आहे आलानवरचे. आणि मित्रांनो या ठिकाणी अतिशय हार्डवर्क या ठिकाणी चालू आहे हे आपल्याला दिसत आहे. आमचे ग्रामपंचायत मेंबर रोख भाई आहेत, आम्ही प्रत्यक्ष सर्वजण या ठिकाणी आहेत. मी स्वतः माळी म्हणून मी देखील या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे काम सुरू असताना आपण बघतोय वेळ ही रात्री हे आमचे जितेंद्र भाऊ राठोड गेवराईचे वायरमन आहेत. मित्रांनो, अगदी मेहनतीचे आणि कसरीचे काम या ठिकाणी गेल्या जवळजवळ 4 तासापासून चालू आहे. मित्रांनो, आपण बघतोय प्रत्येकजण विचारतो लाईट कधी येणार आहे, पण जर आपण विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी हे काम बघून खरंच प्रत्येकाला हे वाटेल की खऱ्या अर्थाने या लोकांना खरं किती कष्ट करावं लागतात हे यातून दिसत आहे. मित्रांनो, हे जे काम आहे तर हे आमचे हे मेंबर जे आहेत हे देखील गावातीलच आहे आमच्या. त्यानंतर पाठोपाठ मित्रांनो आपण बघतो ही वेळ आहे रात्रीची. बहुतेक लोक आपल्या घरात आराम करत आहेत यावेळेला. आपण जर बघितलं सगळेजण आराम करत आहेत, पण काही लोक मात्र गावाच्या आणि शहराच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. मित्रांनो, हे जे दिसत आहेत हे आमचे आगळे साहेब आहेत गेवराईतले. हे देखील रात्रंदिवस लाईटीच्या कामासाठी गेवराईच्या गावाच्यासाठी अगदी अग्रेसर असतात मित्रांनो. सोमनाथ भाऊ आगळे त्यांचं नाव आहे. त्याच पाठोपाठ आम्हाला गावाला भेटलेले जितेंद्र भाऊ राठोड हे देखील वेळोवेळी गावाला आमच्या सहकार्य करतात आणि रात्री बेरात्री जर लाईट गेली तरी देखील ते कंबर कसून सर्व लोकांच्या म्हणजे सेवेमध्ये कायमस्वरूपी उभे असतात. मित्रांनो, जवळ 12:30 वाजले आहे तरी देखील त्यांचं टीम या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ टाकण्याचं एक म्हणजे काम असं आहे, काही कामगार जमिनीखाली केबल किंवा पाईपलाईन टाकण्याचं काम करत आहेत. अंधार, धूळ आणि कठीण परिस्थिती असूनसुद्धा हे लोक पूर्ण लक्ष देऊन आपलं काम अगदी प्रामाणिकपणाने करत आहेत. मित्रांनो, 12:30 वाजले, जवळजवळ ते 7 ते 7:30 वाजल्यापासून त्यांचं काम सुरू आहे. अशा प्रकारचं काम खूप जबाबदारीचं असतं, कारण एका छोट्याशा चुकीमुळे मोठं नुकसान देखील मित्रांनो होऊ शकतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. इथे आपण टीमवर्कची ताकद पाहू शकतो. एक जण वायर पकडतोय तर दुसरा जोडणी करतोय तर तिसरा निरीक्षण करत आहे. यातून आपल्याला समजतं की कोणतंही मोठं काम एकट्याने पूर्ण होत नाही. हे जे आहेत आमचे हे तर हे आगळे साहेब आहेत, सोमनाथ भाऊ आगळे, हे देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण जर विचार केला यातून आपल्याला समजतं की कोणतंही काम मोठं नाही आणि कोणतंही काम एकट्याने होत नसतं. तर त्यासाठी महत्त्वाची असते ती एकजूट टीम. आजच्या काळात वीज, इंटरनेट आणि इतर सुविधा आपल्या घरापर्यंत सहज पोहोचतात, पण त्यामागे अशा अनेक मेहनती लोकांचं योगदान असतं जे उन्हात, पावसात आणि रात्रीच्या अंधारातसुद्धा काम करताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. या मित्रांनो हे आपण आपल्या घरी सगळेजण आराम करतात, पण ही जी टीम आहे तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण काम करताना आपल्याला दिसतंय. आपण अनेक वेळा फक्त सुविधा वापरतो, पण त्या सुविधा निर्माण करणाऱ्या हातांचा विचार कधी करत नाही. हा फोटो किंवा हा व्हिडिओ आपल्याला त्याच मेहनतीची आठवण करून देतो. मेहनत करणारा माणूस कधीही छोटा नसतो. प्रत्येक काम महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक कामगार आदरास पात्र असतो. मित्रहो, आपण आपल्या आयुष्यात कोणतंही काम करताना प्रामाणिकपणा, त्यामध्ये मेहनत आणि टीमवर्क या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण यश एकट्याने मिळत नाही तर ते सगळ्यांच्या सहकार्याने मिळावं लागतं. मित्रांनो, रात्रीची वेळ आहे, सगळीकडे शांतता आहे, पण काही लोक मात्र आपल्या कामात व्यस्त आहे, कारण त्यांना माहीत आहे की उद्या हजारो लोकांना सुविधा मिळण्यासाठी आजची ही मेहनत खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो,
हे सोमनाथ भाऊ देवडे आहेत. आणि कारण नसता मित्रांनो, कारण त्यांना माहिती आहे की उद्या हजारो लोकांना सुविधा मिळणं देखील महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की काही कामगार जमिनीखाली केबल टाकण्याचं किंवा वीज जोडणीचं करण्याचं काम करत आहे. हे काम दिसायला साधं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते खूप कठीण आणि खूप धोकादायक देखील आहे मित्रांनो. जमिनीखाली वायरिंग करताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते. थोडीशी जरी चूक झाली तरी मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून हे लोक पूर्ण लक्ष देऊन एकमेकांच्या मदतीने मित्रांनो या ठिकाणी काम करतात. मित्रांनो, या ठिकाणी ही फक्त त्यांची नोकरी नाही तर ही त्यांच्या कुटुंबासाठीची जबाबदारी आहे. दिवसभर मेहनत करून ते आपल्या घरच्यांसाठी सुखाचं आयुष्य तयार करतात. पण मित्रांनो, आपण जर बघितलं तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही घराची तळमळ करता या ठिकाणी ते आपल्या कामावर फोकस करताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, हे सोमनाथ भाऊ आगळे आहेत आणि हे देखील अगदी या ठिकाणी 12:30 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे आणि गावातल्या लाईट जोडणीच्या कामासाठी मदत या ठिकाणी मोठे करताना दिसत आहे मित्रांनो. त्यामागे लोकांची मेहनत असते हे अनेकदा आपण विसरतो. हे कामगार उन्हाळा असो किंवा पावसाळा किंवा थंडी असो, परिस्थिती कोणतीही असो, पण आपलं काम चोखपणे करतात. या व्हिडिओमध्ये दिसणारा टीमवर्क खूप प्रेरणादायी आहे. एकमेकांवर विश्वास ठेवून हे लोक पूर्ण काम करत असतात. आपल्यालाही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो मित्रांनो हे केलंच पाहिजे. कधीही कोणत्या कामाला छोटं समजू नका, कारण प्रत्येक काम समाजासाठी महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक नेहमी माणूस आदरास पात्र असतो. तर मित्रांनो आपल्या गावामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटचे जर कर्मचारी आपल्या गावात काम करत असतील तर मित्रांनो आपल्या गावकऱ्यांचं एक मत असतं पाहिजे की आपण त्यांना सर्वांनी मदत करणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो ते त्यांचे वेळ पाळ न बघता ते आपल्या गावासाठी काम करतात. ते जरी नोकरदार असले तरी मित्रांनो त्यांची काम करण्याची मानसिकता महत्त्वाची असते. यासाठी मित्रांनो आपण त्यांना पूर्ण पद्धतीने पाठिंबा तर दिलाच पाहिजे आणि होतील तेवढी आपण शक्य मदत पण केली पाहिजे. भेटूयात मित्रांनो वेगळ्या व्हिडिओसोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.